उद्धव ठाकरेंचं रडगाणं ऐकलं. उद्याचा पराभव दृष्टीपथात दिसल्यामुळे हे कव्हर फायरिंग आहे उद्धव ठाकरेंचं, आणि त्यामुळे सारखं सिस्टीमला या ठिकाणी त्याच्यावरती टीका करायची, निवडणूक आयोगावरती टीका करायची, मतदार याद्यांच्या घोळावरती बोलायचं आणि असे सगळे प्रकार बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा. कारण उद्या पराभव झाल्याच्या नंतर सांगायला किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे, आणि उद्यासाठीची तयारी, उद्याच्या पराभवानंतरच्या स्पष्टीकरणाची तयारी उद्धव ठाकरे करत आहेत असं यातून स्पष्ट होत आहे. मुंबईतल्या मराठी माणसांनी, मुंबईतल्या तमाम मुंबईकरांनी विकासाच्या राजकारणाला नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो विकास या मुंबई शहरामध्ये केलेला आहे त्या विकासाला भरघोस अशा प्रकारचे आशीर्वाद देताना मुंबईकर दिसत असल्यामुळे आजचा दिवस हा मुंबईच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक ठरणार.